पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात 1 मे रोजी अत्यंत संतापजनक घटना घडली। 65 वर्षीय व्यक्तीनं एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केला। ही घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली। संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पुलाजवळ आंदोलन केले। अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे। राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं। सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या पण सांगावी, कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे। याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही। त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या पण आल्या। ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच, पण अशा घटना वारंवार का घडत आहेत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला, त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत? याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो। सरकार मग कुठलंही असो, त्याचा कोडगेपणा दिसून येतो। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर कधीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावर आपण कधी बोलणार आहोत का? या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष्य विचलित झालं आहे आणि कोणालाच कोणाचा धाक उरलेला नाही। सत्ता मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासूर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे, त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे। प्रत्येकाला यानं त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे। राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे। हल्ली लेखकांना पण साहित्य संमेलनाच्या मार्फत सत्ता गाजवायचा मोह होतो। अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सुद्धा सत्तेची लढाई पेटते आणि एकूणच सत्तेसाठी वाटेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरुषार्थ वाटतो। जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटत असतं। अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्याचं शोषण करतो। याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं, कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे। राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता। समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं। तेच हल्लं आहे। पूर्वी आपल्याकडे कोणीतरी बघतंय, उद्या काही केलं तर आपल्या घरच्यांची समाजात छीतू होईल ही भीती असायची, तीच आता नष्ट झाली आहे। हे गंभीर आहे। समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात। त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीसं झालेलं दिसतंय। हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, OTTवरचा कंटेंट, पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणे आणि मोबाईलमध्ये सतत गुंतून राहणे याने सगळी घडी विस्कटली आहे। या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होत आहे, याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे। मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की 1995 नंतर महाराष्ट्र आरपार बदलला। 1992 पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले। उदारीकरणाचे वारे देशभर घुमू लागले, परंतु हे वारे आपण नीट समजूनच घेतले नाहीत। उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले, पण जिथे आपल्याला लोकशाहीच समजली नाही तिथे उदारीकरण काय समजणार? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्य व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्ती केंद्रित आणि लालसा केंद्रित केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणीच नाही हे नक्की। मी, माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत। ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष्य पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावे।